यंदा चातुर्मासाचा काळ कधीपासून सुरू होतोय? आषाढी ते कार्तिकी एकादशी या काळात कोणते सण उत्सव साजरे केले जाणार आहेत, याविषयी चला सविस्तर माहिती जाणून घेऊयात. मराठी वर्षात दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास संपलाय. आता सर्वांना चातुर्मास कधी सुरू होणार याची उत्सुकता लागल्याचं पाहायला मिळत आहे. पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यासाठी वारकरी सज्ज झालेत. मराठी वर्षातील सर्वात महत्वाचा आणि आध्यात्मिक महात्म्य असलेला काळ म्हणजेच चातुर्मास. आता आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या काळात चातुर्मास असतो. आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवसापासूनच चातुर्मासाला प्रारंभ होतो. तर कार्तिक शुद्ध एकादशीला विष्णू प्रबोधोत्सव या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होते. यंदा शनिवार दिनांक 25 जुलै 2026 पासून 21 नोव्हेंबर 2026 या कालावधीत चातुर्मास असणार आहे. विशेष म्हणजे चातुर्मासाची सुरुवात आणि सांगता ही शनिवारीच होत आहे. चातुर्मास काळाची महती आणि महात्म्य जाणून घ्यायचं झालं तर भारतीय संस्कृती ही वैविध्याने नटलेली पाहायला मिळते. मराठी महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांना धार्मिक सांस्कृतिक महत्त्व तर आहेच, शिवाय शास्त्रीय दृष्ट्याही फार महत्त्व आहे. चातुर्मासात अनेक सण उत्सव व्रतवैकल्य साजरी केली जातात. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार या काळात व्रत केल्यानं सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणं, सत्कथा ऐकणं, सत्पुरुषाची सेवा करणं, संत दर्शन, दान धर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याणकारी असतात असा समज आहे. चातुर्मासात विवाह मुहूर्त नसतात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी चातुर्मासाच्या प्रारंभी काही ना काही संकल्प करून तो सिद्धीस नेण्याचा प्रयत्नही केला जातो अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं. आता चातुर्मासातील श्रावणात प्रत्येक दिवसाचं विशेष महत्व आहे. आषाढ महिन्याची सांगता झाल्यानंतर चातुर्मासातील पहिला पूर्ण महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्व असल्याचं पाहायला मिळतं. जसे नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी असे सण उत्सव मोठ्या उत्साहात या महिन्यात साजरे केले जातात. याच महिन्यात ज्योती पूजन केलं जातं. यानंतर भाद्रपद महिन्यात हरतालिका पूजन करून मोठ्या भक्तिभावानं गणेशोत्सव साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षात पितरांचे स्मरण केले जाते. हा 15 दिवसांचा कालावधी पितृ पंधरवाडा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर शारदीय नवरात्र, दिवाळी आणि चातुर्मासाची समाप्ती होते. अनेक हजार वर्षापूर्वी मराठी नववर्ष हे अश्विन महिन्यापासून सुरू व्हायचं अशी मान्यता आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत नवरात्र साजरं केलं जातं. अश्विन शुद्ध दशमी, विजयादशमी म्हणजे दसरा म्हणून साजरी केली जाते. यानंतर दीपोत्सव साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होते. शिवाय आषाढी ते कार्तिकी एकादशी हे 4 महिने व्रत सणांची रेलचेलच असते. आषाढ महिन्यात शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होत आहे. त्यानंतर आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. बुधवार दिनांक 29 जुलै रोजी यंदा गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी व्यास पूजन सुद्धा केलं जातं. चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी ही रविवारी आहे, 2 ऑगस्ट 2026 रोजी. तर आषाढ महिन्याच्या वद्य पक्षातील कामिका एकादशी रविवारी 9 ऑगस्ट रोजी आहे आणि बुधवारी 12 ऑगस्ट रोजी आषाढ अमावस्या आहे. या दिवशी दीपपूजन केलं जातं. शिवाय गुरुवारी 13 ऑगस्ट पासून श्रावण मासारंभ सुरू होत आहे. या दिवशी बृहस्पती पूजन केलं जाणार आहे. यानंतर पहिला श्रावण शुक्रवार असून 14 ऑगस्ट रोजी जरा जिवंतिका पूजन केलं जाणार आहे. चातुर्मासातील पहिली विनायकी चतुर्थी रविवारी 16 ऑगस्ट रोजी आहे. तर पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्ट रोजी आहे. याच दिवशी नागपंचमी आहे. शिवाय मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी मंगळागौरी पूजन आहे. श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी रविवारी 23 ऑगस्ट रोजी आहे. तर शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी श्रावण नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन आहे. श्रावणातील संकष्ट चतुर्थी ही सोमवारी 31 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी श्रावणी सोमवार असून मोग ही शिवामूठ आहे. शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जयंतीचा उपवास आहे. 5 सप्टेंबर रोजी गोपाळकाला आहे. सोमवारी 7 सप्टेंबर रोजी श्रावण वद्य अजय एकादशी आहे. तर गुरुवारी 10 सप्टेंबर रोजी श्रावण पिठोरी अमावस्या आहे. त्यानंतर सप्टेंबर महिना, ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिना यामध्येही सणांची रेलचेल असेल. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आणि त्यानंतर कार्तिक महिना. कार्तिक महिन्यात 21 नोव्हेंबर रोजी कार्तिकी प्रबोधनी स्मार्त एकादशी असेल, जो विष्णू प्रबोधोत्सव असेल.
शनिवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी कार्तिकी भागवत एकादशी आहे. या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होणार आहे. तर अशा प्रकारे चातुर्मास असणार आहे आषाढी ते कार्तिकी एकादशी 4 महिने. या दिवसांमध्ये व्रत आणि सणांची रेलचेल असेल जी आपण बघितले. मग चातुर्मासामध्ये नेमकं काय करावं, काय करू नये हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.